मेडिक्लेम घेताना बऱ्याच वेळेला लोकांच्या मनात काही कॉमन प्रश्न येतात. त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न या व्हिडिओतून करूयात. काही वेळेला लोक म्हणतात की माझ्याकडे ऑलरेडी कंपनीकडनं मिळालेला, मी जिथे जॉब करतो तिथून मला मेडिक्लेम मिळालेला आहे, मग मी सेपरेट मेडिक्लेम का काढू? मित्रांनो, सगळ्यात पहिलं कारण म्हणजे कंपनीकडून जो मेडिक्लेम मिळालेला असतो तो बऱ्याच वेळेला पुरेसा नसतो. आज पुणे किंवा मुंबई यासारख्या शहरांमध्ये आपल्याला किमान 10 लाख ते 15 लाख एवढ्या मेडिक्लेमची गरज असते. बऱ्याचशा कंपन्या या एवढा मेडिक्लेम ऑफर करत नाहीत. त्यामुळे स्वतःचा मेडिक्लेम काढणं केव्हाही फायद्याचं आहे. दुसरी गोष्ट, जर तुम्ही कंपनीचा जॉब काही कारणाने सोडला, जे की आजकाल आपण बघतो की 1-2 वर्षामध्ये लोक जॉब स्विच करतात. जॉब स्विच केल्यानंतर पहिल्या कंपनीच्या मेडिक्लेमचा तुम्हाला कुठलाही फायदा होत नाही. नवीन कंपनीमध्ये जेव्हा तुम्ही जॉबला जाता त्यावेळेला काही वेळेला मी असं बघितलंय की एखाद्या व्यक्तीने पहिली नोकरी सोडली, मात्र नवीन नोकरी त्याने अजून जॉईन केली आहे, त्याची प्रक्रिया चालू आहे आणि नेमकं त्याच कालावधीमध्ये त्याला आजाराने गाठलं. यावेळेला काय करायचं? अहो, एक सुद्धा छोटंसं हॉस्पिटलायझेशन झालं ना, 5-7 लाख रुपयाचा खर्च होतो आपला आणि 5-10 वर्षांनी आपण मागे जातो. लक्षात ठेवा मित्रांनो, हॉस्पिटलायझेशन तुम्हाला कंगाल करू शकतं. त्यामुळे स्विच ओव्हर पिरियडमध्ये आपल्याकडे तरतूद असावी, म्हणून मेडिक्लेम असणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट, कंपनीचे जे मेडिक्लेम असतात त्या बहुतेक वेळा ग्रुप मेडिक्लेम पॉलिसीज असतात आणि जर का एखाद्या वेळेला या कंपनीच्या ग्रुप मेडिक्लेममध्ये बऱ्याचशा लोकांनी क्लेम केले तर कंपनी जेवढा टोटल प्रीमियम तिकडे भरत असते त्यापेक्षा जास्त जर क्लेम झाले तर पुढच्या वर्षापासून इन्शुरन्स कंपनी ही तुमच्या कंपनीच्या ग्रुप मेडिक्लेमला लोडिंग देते. पर्यायाने एक 5-7 वर्षांनी जर तुम्ही बघितलं तर तुम्ही कंपनीच्या मेडिक्लेमसाठी जो प्रीमियम भरत असता तो तुमच्या रेग्युलर मेडिक्लेम पॉलिसीपेक्षा दुप्पट तिप्पट झालेला असतो. त्याचबरोबर ऑटो रिस्टोरेशन फॅसिलिटी किंवा नो क्लेम बोनस किंवा फ्री हेल्थ चेकअप असल्या काही चांगल्या सुविधा असतात की ज्या कंपनीच्या मेडिक्लेममध्ये मिळत नाही. ही झाली काही महत्वाची कारणं की ज्यासाठी आपण जरी कंपनीचा मेडिक्लेम तुमच्याकडे असला तरी स्वतःचा घ्यायला हवा. दुसरा मुद्दा, बऱ्याच वेळेला लोक म्हणतात की अहो, मेडिक्लेमचा प्रीमियम खूपच जास्त आहे हो, मी एक सामान्य नोकरी करणारा माणूस आहे, मी एवढे पैसे कसे भरणार? मित्रांनो, अगदी बरोबर आहे. आपण एक सामान्य माणूस आहोत, नोकरीधंदा करतो, म्हणूनच आपल्याला मेडिक्लेमची गरज आहे. तुम्ही जर आज 20-25 हजाराच्या प्रीमियमला सुद्धा खूप जास्त म्हणणार असाल, ज्याच्यामध्ये की तुम्हाला 5 लाख 7 लाख रुपयाचं पूर्ण कुटुंबासाठी कव्हर मिळतं, तर जर तुम्ही आजारी पडलात तर त्यावेळेला तुम्ही 5 लाख रुपये कुठून आणणार? जर आज 20,000 आणू शकत नाहीये तर तुम्ही त्यावेळेला 5 लाख कुठून आणणार? या गोष्टीचा विचार करा. हॉस्पिटलायझेशन आणि आजारपण कधीही सांगून येत नाही. दुर्दैव हे केव्हाही माणसाला धरू शकतं. त्यामुळे त्याची आधीपासूनच तयारी केली पाहिजे. आणि 4 लोकांसाठी वर्षाला 25,000 रुपये म्हणजे तुम्ही विचार केलाय का की खरा हा खर्च किती आहे? 4 लोकांसाठी वर्षाला 25,000 म्हणजे एका व्यक्तीला वर्षाला 6,000. 6,000 रुपये म्हणजे महिन्याचे झाले 500 रुपये. 500 रुपये महिना एका व्यक्तीसाठी तुम्ही खर्च करताय. म्हणजे त्याला जर अजून दिवसांमध्ये तुम्ही काढायचं म्हटलं 500 भागिले 30 तर साधारण 200 पेक्षा म्हणजे 20 रुपयापेक्षा पण कमी खर्च येतो. साधारण एका चहाच्या खर्चामध्ये, रोजचा एक चहा, एवढ्या खर्चामध्ये तुम्हाला 5 लाख रुपयाची मेडिक्लेम म्हणजे एक मेडिकलसाठी तयार केलेली एफडी समजा, ही एफडी तुम्हाला दिली जाते. खूप खर्च होतो म्हणून चहा पिणं सोडता का हो तुम्ही? नाही ना. मग त्याच खर्चामध्ये तुमचं संपूर्ण कुटुंब तुमचं संरक्षित होणार आहे. त्या गोष्टीसाठी कॉम्प्रोमाइज का करताय? त्यासाठी आजच पैसे साठवायला सुरुवात करा. आपल्या पगारामध्ये बजेटिंग करा त्याचं. आणि जर हवं असेल तर मेडिक्लेममध्ये तुम्हाला आता क्वार्टरली, हाफ इयरली असे EMI सुद्धा प्रीमियम भरण्याची सोय आहे. त्यामुळे एकदम 25,000 भरण्याची गरज नाही. तिसरी गोष्ट, काही लोकांचा आक्षेप असतो की अमुक कंपनी काही क्लेम देत नाही, मेडिक्लेम कंपन्या चोर असतात, ते फक्त आपल्याकडनं प्रीमियम घेतात आणि क्लेम देत नाही. मित्रांनो, हे सगळं खोटं आहे. प्रत्येक मेडिक्लेम कंपनी
मी हे कुठल्याही एका कंपनीसाठी बोलत नाहीये. प्रत्येक मेडिक्लेम कंपनी ही IRDA म्हणजे इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत काम करत असते आणि प्रत्येक मेडिक्लेम कंपनीला जो कुठला व्हॅलिड क्लेम आहे, खरा क्लेम आहे, नियमात बसणारा क्लेम आहे, तो देण्याशिवाय गत्यंतर नसतो. त्यामुळे कुठलाही व्हॅलिड क्लेम ही कुठलीच मेडिक्लेम कंपनी नाकारू शकत नाही. मग असं का म्हणतात लोक की आम्हाला तर दिलंच नाही क्लेम? याचं कारण असं आहे की ज्या वेळेला तुम्ही पॉलिसी घेता त्यावेळेला पहिली 2 वर्ष काही आजार कव्हर होत नाहीत, काही आजार पहिले 3 वर्ष किंवा 4 वर्षापर्यंत कव्हर होत नाहीत. याची माहिती आयदर आपल्याला आपला इन्शुरन्स एजंट देत नाही किंवा आलेलं जे पॉलिसीचं डॉक्युमेंट आहे त्या डॉक्युमेंटमध्ये आपण ही सगळी माहिती बघत नाही. आणि जर का तो वेटिंग पिरियड चालू असताना तुम्हाला तो आजार झाला आणि तुम्ही त्यासाठी क्लेम केला तर अर्थातच ती कंपनी तो क्लेम रिजेक्ट करणार आहे, कारण हा क्लेम आम्ही पहिली 2 वर्ष देणार नाही असं त्यांनी आधीच सांगितलंय, तरी पण तुम्ही क्लेम करताय. तर कुठलीही कंपनी नियमबाह्य क्लेम नाकारू शकत नाही. त्यामुळे कुठलीही मेडिक्लेम कंपनी ही फ्रॉड नसते मित्रांनो, हे कृपया लक्षात घ्या. आणि मेडिक्लेम घेतानाच जर आपण या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या की वेटिंग पिरियड काय काय आहेत आणि ते केव्हा संपणार आहेत, तर आपल्याला अशी पश्चात्ताप करण्याची वेळ येणार नाही. रादर हे वेटिंग पिरियड असतात. म्हणूनच आम्ही सांगतो की जेव्हा तुम्ही फिट आहात, तरुण आहात किंवा तुम्हाला काही आजार नाही आहेत त्याच वेळेला मेडिक्लेम पॉलिसी घेतली पाहिजे, जेणेकरून तुम्ही निरोगी असतानाच हे तुमचे वेटिंग पिरियड निघून जातात आणि पर्यायाने नंतर जेव्हा तुम्ही आजारी पडाल त्यावेळेला मेडिक्लेम पॉलिसी तुम्हाला उपयोगाला येऊ शकते. तर अशा प्रकारे मेडिक्लेममध्ये जे काही कॉमनली विचारले जाणारे प्रश्न आहेत की जे आम्हाला नेहमी फेस केले जातात याची उत्तरं देण्याचा या व्हिडिओमध्ये मी प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्तही तुमचे काही प्रश्न असतील तर अगदी निसंकोचपणे विचारायला कचरू नका, जेणेकरून त्याच्यावरती योग्य ते मार्गदर्शन आम्ही करू शकू. धन्यवाद.